बायको बदलून मिळेल का? बऱ्याचदा माझ्यासारख्या मनसोक्त, आनंदी, स्वच्छंदी जीवन जगणाऱ्या पुरुषांना वयाच्या 50 नंतर हा प्रश्न नक्कीच पडत असेल, नाही का? आयुष्याच्या तारुण्याच्या उंबरठ्यावर जेव्हा आपण कमावते होतो, तेव्हा घरचे म्हणा, दारचे म्हणा, आपल्या मागे सारखा तगादा लावतात. अरे, आता नोकरी लागली, सोबत छोकरी नको का? अरे, लग्न लवकर कर, लग्नाचे वय झाले आहे. नोकरी लागली, खिशात पैसे आले की लागला उड्या मारायला. थांब, आता तुझ्या पायात बेडी घातली पाहिजे, इति सवाई. काही महिन्याने वा 1-2 वर्षाने एकदाचं गंगेत घोडं न्हाऊन निघालं. झालं, 2चे 4 हात झाले रे बाबानो. मग सुरू होतो आपल्या स्वप्नातल्या सुंदरीबरोबर आनंदमय, आल्हाददायक, हवाहवासा वाटणारा, मन मोहून टाकणारा, आनंदाच्या मृगजळासारखा वाटणारा संसार. बस काही दिवसच आनंद, मजा, मौज, मस्ती वगैरे वगैरे. मग 2चे 3, पुढे 4 हात होतात, हे काही वेगळे सांगायला नको. आणि इथूनच संपायला सुरू होतो तुमच्या मनसोक्त, आनंदी, स्वच्छंदी जीवन जगण्यातील आनंद. अहो, ऐकलं का? तुम्हाला काही कळतच नाही. उगीच पैसे घालवले तुम्ही. कोणतीही नको असलेली गोष्ट जरा जास्तच करता बघा. तुमच्याशी कसं वागावं हेच कळत नाही. अरे देवा, किती वेळा सांगायचं तरी तेच. हे कशाला आणले, ते कशाला आणले, जे पाहिजे ते आणले नाही. किती विसरता हो. तुमचं काय करावं कळतच नाही. उगीच मुलांना मारू नका, सुखानं जगू द्या. तुमच्यामुळं मुलं बिघडली. कसलं मेलं नशीब, उगीच तुमच्याशी लग्न केलं. माझ्या माहेरच्याबद्दल बोलायचं नाही हां. उगीच बडाया मारू नका. आलात का परत ढोसून थोडी घेतल्यावर? ती कोण होती? तुमच्याकडे का बघत होती? तिच्याशी ओळख नसताना देखील असं बोलून घ्यावं लागतं. अरे रे, काय हा पसारा करून ठेवला आहे. कोण कोण होतं रात्री मजा करायला? 1-2 दिवस माहेरी गेले तर घराचा काय अवतार करून ठेवला आहे. किती त्रास देता, नुसता छळ मांडला आहे. माहेरी जाऊन परत आल्यावर वगैरे वगैरे. आणि सगळ्यात महत्त्वाचा डायलॉग तो म्हणजे मी आहे म्हणून. मी आहे म्हणून सगळं सहन करते. मी आहे म्हणून टिकले. मी आहे म्हणून तुमचे लाड घात चाललेत. मी आहे म्हणून तुम्ही वाचलात. मी आहे म्हणून सगळं नीट चाललं आहे. मी आहे म्हणून सगळं शांत आहे. मी आहे म्हणून निभावून येत आहे. मी आहे म्हणून. दुसरी असती तर कधीच तुम्हाला सोडून पळून गेली असती, पण स्वतः एकदाही सोडून पळून गेली नाही, ते वेगळं. बाकी काही म्हणा, एवढे बोलणे रोज रोज ऐकून घेतल्यावर आपल्यासारख्या हजरजबाबी, वेळेवर सर्व गोष्टी करणारा, पुरवणारा, सर्व ऐकणारा, कधीही न भांडणारा, शांत, आनंदी माणसाला असं नाही का वाटणार, बायको बदलून मिळेल का? लेखक शरद पोद्दार, सोलापूर.